हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण ॲडिशन हा लेसन सुरू करणार आहे, थर्ड लेसन. तर ह्याची आधी आपण रिव्हिजन करून घेऊ. म्हणजे तुम्ही थर्ड स्टँडर्डमध्ये जे केलं 3 डिजिट नंबरची तुम्ही ॲडिशन केली त्याची एकदा रिव्हिजन करू आणि मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. तर आता इथे बघा मी HT लिहून घेते. तुम्ही पण बुकमध्ये सगळ्यांनी असं लिहून घ्यायचं आहे आणि मग ह्याची ॲडिशन करूयात आपण. पहिले काय कशाची ॲडिशन करतो आपण? युनिट जिथे आहे युनिट प्लेसची, मग 10th प्लेसची आणि मग 100 प्लेसची. सो आधी ह्याची ॲडिशन करू. 3 + 2 किती होत आहे? 3. तर आता तुम्ही कसं बोटांवर कसं करणार? हे 3 आहे, त्याच्यात 2 कसं ॲड करणार? 3 आधी काउंट करायचं, मग 3 नंतर किती येतं? 4, 5. सो हे 3 + 2 इज 5. 4 + 2 इज 6. सेम 4 हे 4 नंबर आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय आहे 2. 4 नंतर 5, 6 असं घ्यायचं. सो 4 + 2 इज 6 आणि 3 + 1 इज 4. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघूयात 5 + 4. आता 5 नंतर 5 काउंट करायचं आधी, मग नंतर काय करणार आपण काउंट? 5 नंतर 6, 7, 8, 9. सो हे काय होणार? 5 + 4 इज 9. 4 + 2 आपण आत्ताच केलं 6 आणि 3 + 3 इज 3 नंतर किती येतं? 3 नंतर 4, 5, 6. सो 3 + 3 इज 6. पुढचं बघूयात 0 + 6. आता कुठल्याही नंबरमध्ये 0 ॲड केला की काय होतं? तोच नंबर येतो. सो हे 6 + 0 इज 6. 7 + 2 इज 7 नंतर 8, 9 अँड 6 + 1 इज 7. ठीक आहे. कळतं आहे सगळ्यांना? सगळ्यांनी आपापला आता पुढचे 2 नंबर तुम्ही तुमचे करा, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही तुमची ॲडिशन करा आणि मग बघा तुमचा आन्सर बरोबर येतं आहे का. सो 4 नंतर 4 + 5 इज 9, 9 + 0 इज 9 अँड 2 + 1 इज 3 आणि इथे 9 + 0 इज 0, 0 + 0 इज ऑलवेज 0 अँड 6 + 2 इज 6 नंतर 7, 8. सो काय येणार आहे? 8. आता इथे बघा, इथे तुमच्या बुकमध्ये सांगितलं की स्टडी द गिवन बिलो, स्टडी द सम्स गिवन बिलो. आता सम्स का बरं सांगितलं यांनी असं करायचं? कारण इथे 4 डिजिट नंबर आहे. आत्तापर्यंत तुम्ही 3 डिजिट केलं, आता 4 डिजिट नंबरची ॲडिशन कशी करायची? तर आपण आधी काय लिहिणार? इथे युनिट प्लेस, 10th प्लेस, 100 प्लेस आणि नंतर 4 डिजिट नंबरचं काय येतं? 1000 प्लेस. आता आपण नंबर वर्कमध्ये बघितलं 1000 प्लेस येतं 100च्या पुढे. सो ह्याची ॲडिशन करायची. हे काय होणार आहे? 1 + 0 इज 1, 0 + 9 इज 9, 3 + 2 इज 5 अँड 4 + 3 इज 7. ही आपली काय झाली अरेंजमेंट? ही वर्टिकल अरेंजमेंट झाली आपली. तर तुम्हाला आता हॉरिझॉन्टल अरेंजमेंट पण करायचं आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल नंबर दिलेले आहेत तुम्हाला असे आणि त्याची पण ॲडिशन तुम्हाला शिकायची आहे. तर कसं शिकणार? इथे बघा युनिट प्लेसला आता हे युनिट आहे, हे 10, हे 100 आणि हे 1000. तर इथे युनिट प्लेसचा नंबर बरोबर तुम्ही हा युनिट प्लेस दुसऱ्या नंबरचा त्याची ॲडिशन करायची. म्हणजे 3 + 3 किती झालं? 6. मग 10th प्लेसचा जो नंबर आहे 1 आणि दुसऱ्या नंबरचा जो 10th प्लेसचा नंबर आहे 7 त्याची ॲडिशन होणार. सो 7 + 1 किती होणार? 8. मग नंतर 100 प्लेसची करायची. 100 प्लेसला इथे काय आहे? 2 आहे, इथे 5 आहे. सो 5 + 2 इज 7 आणि 1000 प्लेसला इथे 1 आहे आणि इथे 7 आहे. सो तो त्या दोघांची ॲडिशन होईल. सो 7 + 1 इज 8. तर आपल्याला आपल्या एक्सरसाइजमध्ये पण बघा व्हर्टिकली पण ॲड करायचं आहे आणि हॉरिझॉन्टली पण ॲड करायचं आहे, म्हणून हे इथे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण एक्सरसाइज पेज नंबर 18 वरची एक्सरसाइज आपण सॉल्व करायला घेऊ. चला आपण आता एक्सरसाइज पेज नंबर 18 वरची सॉल्व करायला घेऊ. इथे मी सम्स लिहून घेतले आहेत आणि तुम्ही काय करायचं आहे? तुम्ही इथे बुकमध्ये जसा दिलेला आहे टेबल तुमच्या बुकमध्ये हा असा टेबल सगळ्यांनी काढून घ्यायचा आहे आणि हे लिहून घ्यायचं आहे 1000 HTU. ठीक आहे. आणि काही सम्समध्ये आपलं 10,000 आहे. सो 10,000चा प्लेससुद्धा करून घ्यायचं आहे इथे. ठीक आहे. 3 नंबरच्या क्वेश्चनमध्ये 10,000चा प्लेससुद्धा आहे, ते सुद्धा करून घ्यायचं आहे. तर आता फर्स्ट सॉल्व करू आपण. फर्स्ट काय आहे? 1 + 6. 1 + 6 किती होतं? 6च्या पुढचा नंबर काय आहे? 7. 5 + 0 काय येणार आहे? 5. 3 + 0 3. 4 + 2 इज 6. 4, 5, 6. पुढचे नंबर 2 काउंट करायचे. आता इथे 7च्या पुढचा नंबर काय येतो? 7 + 1 म्हणजे 8. 1 + 8. 8च्या पुढचा नंबर काय आहे? 9. 0 + इज 0. त्याच्यानंतर 4 + 2. 4 नंतर काय येतं? 5, 6. सो 6. पुढचा नंबर बघूयात. आता 7 + 0 इज ऑलवेज 7. कुठल्याही नंबरमध्ये 0 ॲड केल्यावर काय होतं? तोच नंबर येतो. 6च्या पुढचा नंबर काय आहे? 6 + आता इथे 1 + 6 नाही काउंट करत बसायचं. थोडं स्मार्ट काम करायचं जरा. 6 नंबर मोठा नंबर घ्यायचा आणि मग त्याच्यात छोटा नंबर ॲड करायचा. सो 6 + 1 इज 7. 0 + 0 इज 0. 7 नंतर परत 7 + 2 8, 9. सो 9 आणि 1चा इथे 1च्या इथे वरती काय आहे का? काहीच नाही. सो इथे 0 लिहायचा.
ठीक आहे, आणि 1 + 0 इज 1. आता इथे बघूयात 7 + 1 किती 8, 7 + 0 इज 7, 7 + 0 इज 7, 4 नंतर 2 ॲड केले किती होतात 4, 5, 6. आता इथे बघा, इथे 1000ची आणि 10,000ची टर्मच नाही आहे, सो इथे काय येणार आहे 0 आणि 0. सो 8 + 1 इज 9, 5 नंतर 4 ॲड केले किती होतात 5 नंतर 6, 7, 8, 9. सो 5 + 4 इज 9, 9 + 0 इज 9, 9 + 0 इज 9, आणि हा पण 9 + 0 इज 9. ठीक आहे, पुढचं बघूया 6 नंबर. 6 + 1 पुढचा नंबर काय 6च्या 7, 3 नंतर 2 काउंट काय करायचे 3 नंतर किती होतात 4, 5. 3 + 0 इज 3, 2 + 0 इज 2, and 5 + 1 इज 6. तुम्हाला बघा, इथे मला अजून एक सांगायचं आहे. हा नंबर तुम्हाला आता ॲडिशन करताना बघा, इथे हा पहिले लिहायचा आहे. ठीक आहे, तर सुरुवात तुम्ही इथपासून करणार का नाही. ह्या नंबरचा प्लेस आपण प्लेस व्हॅल्यू शिकलो आहे, तर आपण हा नंबर रीड करताना कसं रीड करतो 999. सो 9 मग कुठे यायला पाहिजे 100च्याच प्लेसला यायला पाहिजे, 1000च्या प्लेसला नाही. आणि हा नंबर काय आहे 4000, सो हा 1000च्या प्लेसला येणार. ठीक आहे, तसंच इथे हा नंबर तुम्ही जेव्हा ॲडिशन करताना लिहायला घ्याल तेव्हा तो इथे नाही लिहायचा आहे, 10,000च्या खाली नाही लिहायचा आहे. वाचताना आपण कसं वाचतोय 2001, सो तो 1000 प्लेसच्या खालीच यायला पाहिजे. खूप जण चुका करतात की हे पुढपासून लिहायला घेतात, इथपासून लिहायला घेतात, आणि मग ते चुकतं. ठीक आहे, तर मागून लिहायला घ्या, काय युनिट प्लेसपासून लिहायला घ्या नंबर, म्हणजे मग तुमचं बरोबर येईल. ठीक आहे, ह्याची ॲडिशन करू. 7 + 1 इज 8, 7 + 0 इज 7, 7 + 0 इज 7, 7 + 2 इज 9, 7, 8, 9, आणि 7 इथे काय नाही म्हणजे इथे काय 0, सो 7 + 0 इज 7. इथे बघा लास्ट वन 9 + 0 इज 9, 9 + 0 इज 9, 9 + 0 इज 9, आणि इथे 4 इथे काही नाही म्हणजे इथे काय असणार आहे 0, सो 4 + 0 इज 4. तर इथे आपले वर्टिकली आपल्याला जे दिले होते ते संपले. तर आपण काय करायचं आहे ॲड हॉरिझॉन्टली अरेंजमेंट. ठीक आहे, ॲड इन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. आता इथे बघा, हॉरिझॉन्टल अरेंजमेंट करायचे म्हणला व्हर्टिकल अरेंजमेंट नाही करता येणार, तर सेम प्लेसला आहेत त्या सगळ्याची ॲडिशन करायची. म्हणजे पहिले कुठपासून सुरुवात करायची युनिट प्लेसपासून. सो 6 + 3 किती होतं हे 6 + 3 9 होतं, इथे लिहून घ्या. त्याच्यानंतर 0 9 किती होतं 0 + 9 9 होतं. आता हा वरतून घेऊ आपण थोडं, हे 0 + 1 100 प्लेसला 0 आहे, इथे 1 आहे, सो 0 + 1 काय होतं 1. आणि इथे 7 1000 प्लेसला काय आहे इथे 7 आहे, इथे काय आहे 2 आहे, सो 7 + 2 किती होतं 9 होतं. असं हे आपला आन्सर आहे. ठीक आहे, सेकंड बघूयात काय आहे 411 + 588. आता इथे बघा युनिट प्लेसला काय आहे 1 आणि आहे 8, सो आन्सर काय येणार आहे 9. इथे 1 आणि हे 8 अगेन 9, आणि 5 + 4 म्हणजे 100 प्लेसचे दोन्ही मिळून काय होतं आहे 9, सो आपला आन्सर काय आलं 999. थर्ड वन बघूयात काय आहे 279 + 97410. आता ह्याची ॲडिशन कशी करणार सांगा. नेहमीप्रमाणे आधी युनिट प्लेसचं करूयात ॲड. 9 + 0 इज 9, 7 10 प्लेसचं ॲड करूयात. 7 + 1 इज 8, 100 प्लेसला काय आहे 2 आहे आणि काय आहे 7 आहे, सॉरी 4 आहे, सो 2 + 4 इज 6. आता इथे ह्या टर्ममध्ये ह्या नंबरमध्ये 1000 प्लेसला काय आहे का काही नाही आहे 0 आहे, सो इथे 7च येणार. आणि इथे 10,000 प्लेसला पण काही नाही आहे, सो ते काय येणार 9 आहे, तसेच खाली ॲड होणार इथे. तर फोर्थ नंबरचं बघूयात काय आहे 53046 + 2001. इथे पण असंच करायचं आहे, जिथे ज्या प्लेसला जो नंबर नाही आहे तिथे आपण काय घेणार आहे 0. सो आता पहिले 6 + 1 करा 7, 4 + 0 करा 4, 0 + 0 किती येणार आहे 0. 1000 प्लेसला 3 आहे, इथे आहे 2, सो 3 + 2 इज 5. आणि या 5ला इथे आहे का कोणी पेअर इथे आहे का 10,000ला नाही आहे, सो हा 5 असाच येणार. तर फिफ्थ नंबर बघूयात 7013 + 91405. आता बघा इथे परत युनिट प्लेसला आता आपण किती 4 तुम्हाला मी करून दिले. आता फिफ्थ तुम्ही न बघता करा बरं, तुम्ही तुमचं करा आणि मग आन्सर चेक करा बरोबर आहे का. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा आन्सर लिहा. इथे बघा 5 + 3 इज
8, 1 plus 0 is 1, 0 plus 4 is 4, 7 plus 9, आता 7 plus 9 किती होतं, सॉरी 7 plus 1 is 8 and 9 आहे तसाच. ठीक आहे, इथे बघा माझीच पण गडबड होती थोडंसं हे, त्यामुळे हे पॉईंट तुम्ही नीट 100, 1000चं 1000ला हे नीट बघून मग ॲड करा. आता 6 नंबरला काय आहे तो ऑप्शन लिहून घेऊ. 9298 प्लस 80301. आता युनिट प्लेस, आता मी हे दाखवणार नाही, आता ॲरो दाखवणार नाही आहे, डायरेक्ट ॲड करू आपण. 8 plus 1 is 9, 9 plus 0 is 9, 2 plus 3 is 5, त्याच्यानंतर 9 plus 0 is 9 आणि 8 तसा देणार, कारण 8 बरोबर इथे 10,000ची प्लेस आहे का, नाही. सो दिस इज अवर फायनल आन्सर. चला नेक्स्ट बघा आपला प्रॉब्लेम काय आहे. मॅच द इक्वल नंबर्स इन द 3 कॉलम्स. म्हणजे हे जे तुम्हाला दिलेलं आहे इथे बुकमध्ये हे मॅच करायचे, पण हे असं करू नका. मी तुम्हाला आन्सर इथे लिहून घेते, ते तुम्ही लिहून घ्या. आता 14,000 प्लस 300 कुठे दिसतंय तुम्हाला, इथे सेकंड नंबरला दिसतंय. सो 14,000 प्लस 300 आणि त्याचं इथे थर्ड कॉलममध्ये काय आहे, ॲडिशन करून आन्सर लिहिलेलं आहे. सो काय येणार आहे इथे आन्सर लिहावं, इथे 14,000 प्लस 300 म्हणजे त्याचा आन्सर काय असणार आहे 14,300. चला इथे सेकंड बघा. सेकंड आपला मॅच द फॉलोइंग काय आहे, 2,000 प्लस 90. म्हणजे पुढचा इथला कुठला ऑप्शन येणार आहे 2,000 प्लस 90 आणि लिहिताना कसं लिहिणार आहे आपण 2,000 प्लस 90 असं ॲड करून लिहिणार आहे. थर्ड आहे 509 बरोबर. सो 509 कुठे इथे आहे प्लस 100, मग या दोघांचे ॲडिशन करून कुठला ऑप्शन येणार आहे 609. त्याच्यानंतर आहे 99,000 प्लस 702. सो 99,000 प्लस 702 ॲड केल्यावर काय येणार आहे असा ऑप्शन येणार आहे 99,702. तर इथे आता आपला पेज नंबर 18वरची आपली एक्सरसाइज संपलेली आहे. तर आपण आता पुढचं बघूयात, ॲडिशन विथ कॅरी ओव्हर. तर आता हे ॲडिशन विथ कॅरी ओव्हर हे झालं की आपण हे बुकमधले प्रॉब्लेम सॉल्व करू. तर हे बघा इथे काय दिलेलं आहे, तन्वी हॅज 637 बीड्स. म्हणजे 637 म्हणजे 100चे किती येणार आहेत 1 2 3 4 5 6 येणार आहेत बरोबर. त्याच्यानंतर 10 प्लेसचं म्हणजे 10च्या या माळा कितीच्या आहेत 10-10च्या आहेत, त्या किती येणार आहेत 3 येणार आहेत. आणि हे जे वेगळे बीड्स आहेत ते किती येणार आहेत 1 2 3 4 5 6 7, हे 7 वेगळे येणार आहेत. आणि हे 6 हे प्रत्येक कितीचं आहे, ही प्रत्येक ही पोटली जी दिसते ती कितीची आहे 100ची आहे. सो हे 6 घेतले 637. अँड सान्वी हॅज 574 बीड्स. मग हिच्याकडे 574 आहे, मग हे पोटली हे जे 10चे 100चे आहेत ते किती असणार आहेत 5 असणार आहेत. आणि 74 म्हणजे हे 10च्या माळा किती असणार आहेत 7 आणि बीड्स असणार आहेत 4. सो हाऊ मेनी बीड्स डू द 2 गर्ल्स हॅव ऑल टुगेदर. म्हणजे दोन्ही मिळून दोघींकडे किती बीड्स आहेत ते विचारलं आहे. मग त्याच्यात काय करायला लागेल आपल्याला, दोघींची ॲडिशन करायला लागेल. सो ॲडिंग 7 सिंगल बीड्स टू 4 वी गेट अ स्ट्रिंग ऑफ 10 अँड 1 बीड इज लेफ्ट ओव्हर. म्हणजे हे 7 आणि हे 4 जर आपण ॲड केले तर आपली अजून एक माळ तयार होईल 10ची बरोबर. आणि पण लेफ्ट ओव्हर किती राहील, एक लेफ्ट ओव्हर राहील. म्हणजे ही 10ची माळ तयार झाली तर ही एक माळ सिंगल माळ ह्याच्यात ॲड होईल आणि लेफ्ट ओव्हर किती होईल सिंगल एक बीडच राहील. 3 स्ट्रिंग्स ऑफ 10 ॲडेड टू 7 स्ट्रिंग्स इज इक्वल टू 10 स्ट्रिंग्स. ॲडिंग 1 न्यू स्ट्रिंग मेक्स अ टोटल ऑफ 11 स्ट्रिंग. म्हणजे हे किती झाले 7 + 3 10 झाले आणि ही जी एक तयार झाली ही ह्याच्यात ॲड झाली बरोबर. हे सो किती झाल्या स्ट्रिंग्स किती झाल्या 11 झाल्या. मग जॉईनिंग 10 आउट ऑफ 11 स्ट्रिंग्स मेक अ 1 पर्स ऑफ 100. म्हणजे बघा हे 7 + 3 हे 10 झालं होतं आणि हे 11, पण ह्या 10चं मिळून किती होते 10चं एक होणार आहे 100 होणार आहे 1 पर्स ऑफ 100 होणार आहे. सो 1 स्ट्रिंग इज लेफ्ट ओव्हर. म्हणजे स्ट्रिंग आता किती राहील एक राहील, बीड एक राहील आणि हे किती होतील हे 6 + हे 6 म्हणजे 12 होणार आहे टोटल बरोबर. सो टुगेदर द 2 गर्ल्स हॅव 11 पर्सेस ऑफ 100 बीड्स. 1 न्यू पर्स ॲडेड टू द 11 पर्सेस मेक द टोटल ऑफ 12 पर्सेस. म्हणजे टोटल हे पाऊच किती झाले 12 पर्सेस झाले. ऑफ दिस 10 पर्सेस ऑफ 100 बीड्स ईच टेकन टुगेदर मेक द वॉलेट ऑफ 1000. म्हणजे ह्या सगळ्याची ॲडिशन करून म्हणजे हे 6 + हे किती झाले हे 100 म्हणजे हे 600 + 600 1200 झाले. सो लेटस मेक 1 वॉलेट ऑफ 1000 अँड 2 पर्सेस ऑफ 100 लेफ्ट ओव्हर बरोबर. 100च्या किती राहिल्या 2 वेगळ्या राहिल्या.
सो द बीड्स ऑफ द बोथ गर्ल्स टुगेदर हॅव 1000, म्हणजे 1000मध्ये एक आलं, हे 1000 झालं, हे 1 झालं. 100च्या किती राहिल्या आहेत? 2 राहिल्या आहेत. 10ची किती राहिली होती? 1 राहिली होती. आणि बीड किती राहिलं होतं? 1 आलं होतं. जेव्हा मग हे सगळं टोटल मिळून जेव्हा ॲड केलं तेव्हा काय नंबर तयार झाला आहे? 1211. तर ह्याची ॲडिशन बघा कशी दाखवली आहे. तुम्हाला ह्याप्रमाणे आता कॅरी ओव्हरचे ॲडिशन करायचे आहेत, बरोबर. तर ह्याच्यामध्ये बघा 637 + 574 केलं होतं. सो हे 7 + 4, 7 + 4 किती होतं? 11 होतं. मग हे जे 1 आहे इथला पुढचा जो 10 प्लेसचा 1 आहे तो कुठे पाठवायचा? कॅरी ओव्हरला पाठवायचा, कारण तो ही 10 प्लेस आपली इकडे आहे, बरोबर. ही युनिट प्लेस आहे. सो युनिट प्लेसचा 1 इथेच ठेवायचा आणि 10 प्लेसचा जो 1 आहे तो इथे पाठवायचा 10च्या जागेवर कॅरी ओव्हरला. सो परत ॲड करताना हे 7 + 3 ॲड केले. मग 7 + 3 ॲड करून हा इथे एक आहे तो ॲड करायचा आहे. सो हे 7 + 3 10 झाले, +1 केल्यावर 11 होतं. मग परत 11चा 1 इथे राहील आणि 100 प्लेसचा जो 1 आहे तो इथे येणार आहे. सो हा 1 इथे कॅरी ओव्हरला गेल्यावर 6 + 5 = 11 + 1 = 12. 1000 प्लेसचा जो 1 आहे तो इथे जाणार आहे परत पुढच्या इथे 1000च्या इथे, आणि हा 1000 इथे येणार आहे. कळली ॲडिशन सगळ्यांना? जे तुमचे पहिले आहे हे लेफ्ट साईडचे हे सगळे जे आहेत हे सगळे कॅरी ओव्हरला जाणार आहेत दुसऱ्या साईडला, ठीक आहे, वरती. तर आणि तसं करून मग आपल्याला ॲडिशन करायचे. जेव्हा तुम्ही खरे प्रॉब्लेम सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला लवकर लक्षात येईल. तर हे प्रॉब्लेम बघू आता आपण. इथे मी सॉल्व करून घेतले, तुम्ही फक्त लक्ष देऊन बघा. 8 + 7, 8 + 7 होतं 50. 8 + 7 किती होतं? 15. सो 15चा इथे 5 आला आणि हा जो इथे 1 आला होता हा कुठे गेला? हा इथे कॅरी ओव्हरला गेला, हा 1, बरोबर, हा इकडे गेला. परत 4 + 5 = 10, सॉरी 4 + 5 = 9, आणि मग +1 गेल्यावर किती होणार आहे? 10. सो हा जो 1 आहे हा परत कॅरी ओव्हरला कुठे गेला? 100वर गेला, 100पाशी गेला, ठीक आहे. मग हे 9 + 5 = 14. 14 + 1 किती होतं? 15 होतं. सो 15. परत इथे 1 होता. सो हा 1 कुठे गेला? 1000च्या जागेवर गेला इथे. सो इथे गेला. सो हा 1 प्लस, आता इथे काय आहे का? नाही. सो हा 1 असाच इथे खाली आला आणि आन्सर काय आलं? 1505, बरोबर. आता पुढचा प्रॉब्लेम बघूयात. 650 + 879. आता इथे बघा 0 + 9 होतं, इथे कॅरी ओव्हरला काय जाणार आहे का? नाही जाणार. 5 + 7 12 होतं. सो हा 1 जो आहे हा कुठे जाणार आहे? कॅरी ओव्हरला इकडे 100पाशी जाणार आहे. सो हे 8 + 6 किती होतं? 14 होतं. हा +1 ॲड करायचा आहे, हा ॲड करायला विसरायचं नाही. सो हा ॲड केल्यावर किती झालं? 15. सो 15चा हा आहे 1, तो इथे गेला 1000च्या जागेवर 1. सो 1 इथे आल्यावर काय होणार आहे? 1529 आन्सर येणार आहे. पुढचं बघा 489 + 511. सो 9 + 1 किती होतं? 10 होतं. म्हणजे हा जो 1 आहे हा इथे गेला कॅरी ओव्हरला 10च्या जागी. इथे काय होणार आहे? 8 + 1 = 9, पण हा वरचा एक आपल्याला ॲड करायचा आहे. सो 9 + 1 = 10. सो हा 1 इथे 10 आला, हा परत 1 कुठे गेला? 100च्या जागेवर गेला. हे 4 + 1 5 = 9, 9 + 1 = 10. परत हा कुठे गेला? इथे 1000च्या जागेवर. आणि टोटल मिळून ॲडिशन काय झाली? 1000, ठीक आहे. आता बघा तुमचं पेज नंबर 20वर ॲडिशन ऑफ 4 डिजिट दिलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण 3 डिजिटची ॲडिशन बघितली. आता 4 डिजिट म्हणजे 1000 प्लेस आपलं ॲड झालेलं आहे आणि मग या 4 डिजिटची ॲडिशन आपल्याला करायची. सो ही ॲडिशन आता तुमची विदाऊट कॅरी ओव्हर. इथे बघा कुठेच कॅरी ओव्हर आलेलं नाही आहे, म्हणजे 1000च्या पुढचं कॅरी ओव्हर आलेलं नाही आहे. सो हे आपण ॲड करूयात. 9 + 2 किती होतं आहे? 11. 11चा 1 इथे कॅरी ओव्हरला एक गेला 1. म्हणजे इथे तुम्ही लक्षात ठेवा कधीही 2 डिजिट लिहायचे नाहीत. इथे फक्त युनिट प्लेसला तुमचं जे डिजिट असेल ते लिहायचं आणि पुढचं डिजिट तुम्ही पुढे पास करायचं आहे पुढच्या प्लेसला, ठीक आहे. सो 7 + 4 = 11, 11 + 1 = 12. 12चा 1 कुठे गेला? परत तिथे कॅरी ओव्हरला गेला. 6 + 1 = 7 + 1 = 8 and 5 + 4 = 9. त्याच्यानंतर बघा पुढची ॲडिशन बघा. 4984 + 775. तर इथे आता 4 + 5 = 9, 8 + 7 = 15. सो 15चा 1 कॅरी ओव्हरला कुठे गेला? 100च्या प्लेसवर गेला. 9 + 7 = 16, 16 + 1 = 17. 17नंतर 1 परत कुठे जाणार आहे? 1000च्या प्लेसला. अँड 4 + 1 = 5. त्याच्यानंतर बघा 7850 + 29. आता इथे 9 + 0 काय होणार आहे? 9.
5 + 2 इज 7. 8 प्लस इथे काहीच नाही म्हणजे इथे काय असणार आहे 0. 8 + 0 इज 8 अँड 7 + 0 इज 7. त्याच्यानंतर बघा पुढची ॲडिशन 5689. आता हे तुम्ही तुमच्या हाताने लिहून घ्यायचं. इथे वरपर्यंत तुम्हाला लिहून दिलं होतं बुकमध्ये. आता हे तुम्ही तुमच्या हाताने लिहून घ्यायचं आहे. सो 5689 + 135 + 87. शक्यतो मोठा नंबर आधी घ्यायचा, मग त्याच्याहून छोटा आणि मग त्याच्याहून छोटा. सो इथे बघा 9 + 5 किती होतं आहे 14. 14 + 7 किती होतं आहे असं हातावर मोजायचं. 14 + 7 किती 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. सो 21चा 1 इथे राहिला आणि 2 कुठे गेला कॅरी ओव्हरला गेला. सो आता इथे बघा 8 + 3 किती होतं आहे 11. 11 + 8 किती होतं आहे 19 आणि 19मध्ये जर हा 2 ॲड केला तर किती होतं 21. त्याच्यानंतर 21 इथे आले तर 2 इथे गेला. सो आता इथे बघा काय काय आहे. इथे तर 0च असणार आहे दोन्हीकडे. इथे 0 असणार आहे. 6 + 1 इज 7. 7 + 2 इज 9 इथे आला आणि 5 + 0 + 0 किती येणार आहे 5. त्याच्यानंतर पुढचं ॲडिशन बघा. आता इथे बघा 7 + 4895 + 137. पण आपण अरेंजमेंट कशी करून घ्यायची. सर्वात पहिले मोठा नंबर, मग त्याच्याहून स्मॉल नंबर आणि मग त्याच्याहून स्मॉल नंबर. ठीक आहे. हे कसं लिहिले तरी तुम्ही चालणार आहे, पण युनिट प्लेसचा जो नंबर आहे तो युनिट प्लेसला आला पाहिजे. तो इथे नाही आला पाहिजे 1000च्या प्लेसवर. ठीक आहे. आता इथे बघा 7 + 7 इज 14. 14 + 5 इज 19. सो 19चा 9 इथे राहिला. 1 कॅरी ओव्हरला गेला. 9 + 3 इज किती 12 + 1 13चा 3 इथे 1 गेला कॅरी ओव्हरला. 8 + 1 इज 9 + 1 इज 10. 10चा 0 इथे राहिला. 1 कुठे गेला कॅरी ओव्हरला आणि 4 + 1 इज 5. पुढची ॲडिशन बघा 5310 + 239 + 30. सो इथे बघा दोन्हीकडे 0 आहे. सो 9 + 0 इज 9. 3 + 3 इज 6 + 1 इज 7. 3 + 2 इज 5 अँड 5 + 0 इथे कुठेच काही नाही म्हणजे काय 0 आहे. सो 5चा असाच्या असा इथे खाली येणार आहे. ठीक आहे. तर हे ॲडिशनचे प्रॉब्लेम आता एक्सरसाइज आपण 21 पेज नंबर तुमचा 21 आहे त्याच्यावरची एक्सरसाइज सॉल्व करू. इथे 2 तुम्हाला दिलेले आहेत. हे तुम्ही आता व्हिडिओ पॉज करून हवं तर कॉपी करून घ्या आणि हे तुम्हाला मी बुकमध्ये म्हणजे नोटबुकमध्ये हे तुम्हाला मी सॉल्व करून दाखवते. आता हे पेज नंबर 21 वरचे प्रॉब्लेम सॉल्व करताना इथे 10,000ची प्लेस तुम्ही बनवून घ्यायची. कारण इथल्या हे जे 2 नंबर आहेत 1000च्या प्लेसवरचे त्याची ॲडिशन होऊन कॅरी ओव्हरला 10,000ला 1 किंवा कुठलाही नंबर असेल तो जाऊ शकतो. सो हे तुम्ही जेव्हा बुकमध्ये नोटबुकमध्ये कराल तेव्हा 10,000, 1000, 100, 10 असा टेबल बनवून घ्या आणि मग आपण हे खालचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. हे तुमची कॉपी करून झाले असतील तर आपण आता हे नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करूयात. बघा हा प्रॉब्लेम मी लिहून घेते. फर्स्ट 8509. चला आपण सेकंड मी नंबर हे लिहून घेते. फर्स्ट प्रॉब्लेम 8000 म्हणजे इथे येणार आहे 1000च्या जागेवर 8509 प्लस काय आहे नंबर पुढचा 3658. सो ह्याची ॲडिशन करून घेऊ आपण. हे तुम्ही व्यवस्थित टेबल आखून घ्यायचं आणि मगच सॉल्व करायचं आहे. सो 9 + 8 किती होतं 17. सो 17 इथे आलं. 1 कुठे जाणार आहे कॅरी ओव्हरला 0च्या वरती. 5 + 1 किती होतं आहे 6. मग इथून कुठे कॅरी ओव्हरला गेला आहे का वरती नाही गेला आहे. 6 + 5 इज 11 कॅरी ओव्हरला परत गेला आहे 1. सो 8 + 3 इज 11 + 1 इज 12. सो 12चा 2 इथे लिहायचा आणि 1 कुठे लिहायचा कॅरी ओव्हरला इथे गेला आहे आणि हा 1 असा इथे खालती येणार आहे आणि ते खाली कुठलाच नंबर नाही आहे. सेकंड बघूयात. 9076 प्लस 4953. याची ॲडिशन करू आता. आता बघा इथे 6 + 3 किती येत आहे 9. कॅरी ओव्हरला जात आहे का काहीच नाही. 7 + 5 इज 12. इथे जात आहे कॅरी ओव्हरला 1. सो 9 + 1 इज 10. अगेन कॅरी ओव्हरला गेला आहे 1 अँड 9 + 1 किती होत आहे 10. 10 + 4 इज 14. कॅरी ओव्हरला कुठे गेला 1000. 10,000च्या प्लेसला गेला आहे 1. सो हा 1 असा इथे खाली घ्यायचा आहे. चला आपण आता थर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊ. बघा थर्ड प्रॉब्लेममध्ये युनिट प्लेसमध्ये काय आहे 5 + 1
6, 4 + 1 5, 8 + 5 किती होतं 9, 10, 11, 12 आणि 13. सो 13 कॅरी ओव्हरला काय जाणार आहे 1. 6 + 1 is 7, 7 + 7 किती होतं 14, 14चा 4 इथे राहील, 1 कॅरी ओव्हरला कुठे राहणार आहे 10,000च्या जागी, आणि हा असाच मग खाली येणार आहे कारण इथे काही नाहीच आहे 10,000च्या जागी. पुढचं बघूयात 9 + 1. आता मी पुढचे करून आता हे 3 तुम्हाला समजवले मी, आता तुम्ही हे सगळे माझ्याबरोबर करा. 9 + 1 is 10, कॅरी ओव्हरला 1, 1 + 1 is 2, 8 + 7 is 15, कॅरी ओव्हरला 1, 7 + 5 is 12 + 1 is 13. नेक्स्ट 4 + 3 is 7, 5 + 6 is 11, कॅरी ओव्हरला 1, 8 + 1 is 9, 9 + 9 is 18, कॅरी ओव्हरला 1, 6 + 1 is 7, 7 + 3 is 10, सो इथे 10. 7 + 3 is 10, कॅरी ओव्हरला 1, 4 + 1 is 5, 5 + 6 is 11, अगेन कॅरी ओव्हरला 1, 8 + 1 is 9, 9 + 5 is 14, सो कॅरी ओव्हरला 1, 9, 2 + 1 is 3 and 9 + 3 is 12, सो 12 असं इथे हे 1 इथे जाणार आहे कॅरी ओव्हरला, म्हणजे तो असाच खाली येणार आहे कारण पुढे कुठल्या टर्म्स नाही आहेत. सो हे असं 12 डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. चला आता आपण पेज नंबर 21चेच पुढचे जे खाली दिलेले आहेत हे वर्ड प्रॉब्लेम्स, हे आता आपण हे 10च्या 10 हे 12 वर्ड प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करणार आहे. चला हे सॉल्व करू आपण. 9 + 5 is 14, कॅरी ओव्हरला 1, 1 + 1 is 2 + 2 is 4, 9 + 7 is 16, कॅरी ओव्हरला जाणार 1, 4 + 1 is 5 + 1 is 6, सो 10,000च्या प्लेसला काहीच नाही आलं आहे. सेकंड बघूया. 7 + 0 is 7, 5 + 0 is 5, 9 + 1 is 10, कॅरी ओव्हरला किती गेला आहे 1, आणि 1 + 1 is 2. सगळ्यांनी तुम्ही तुमचं करायचा प्रयत्न करा आणि मग आन्सर बघा की काय आलं आहे आन्सर. 9 + 5 is 14, कॅरी ओव्हरला 1, सो 3 + 1 is 4, 7, 2. याच्या खाली काही नाही आहे आणि कॅरी ओव्हर पण नाही आलं आहे, ते सगळे नंबर कसे खाली आहे तसेच येणार आहेत. 5 + 2 is 7, 8 + 5 is 13, कॅरी ओव्हरला 1, 7 + 1 is 8, 8 + 4 is 12, कॅरी ओव्हरला 1, and 3 + 1 is 4. पुढचं बघूया. 6 + 5 is 11, सो कॅरी ओव्हरला 1, 7 + 6 किती होतं 13 होतं. आता हे तुम्ही पटकन कसं फाईन करायचं. 7 + 6 is 13, तुम्हाला हे माहिती आहे 6 + 6, 6 2 जा 12 आहे, सो 6 + 6 is 12 होतं, आणि 7 हा पुढचा चेक नंबर आहे म्हणजे अजून एक त्याच्यात ॲड होणार आहे, सो 7 + 6 is 13, आणि वरचा एक 13 + 1 is 14, कॅरी ओव्हरला 1, 5 + 1 is 6, आणि 8 तसाच राहील. पुढचं बघूयात. 4 + 6 is 10, कॅरी ओव्हरला 1, 1 + 1 is 2, 8 + 0 is 8, 7 + 3 is 10, कॅरी ओव्हरला जाणारे 1, आणि 5 + 1 is 6. चला आपला नेक्स्ट सम बघूयात. इथे किती आहे 9 + 5 is 14, सो इथे 1 जाणारे काय होईल 6 + 1 is 7, 7 + 1 is 8, आणि हे दोन्ही तसेच खाली येणार आहेत 8, कारण इथे व्हॅल्यूज नाही आहेत कुठल्या 1000 आणि 10,000च्या इथे. पुढचं बघूयात. 5 + 7 is 12, सो 12चा कॅरी ओव्हरला 1, 9 + 1 is 10, कॅरी ओव्हरला 1, 8 + 1 is 9, 7 + 4 is 11, कॅरी ओव्हरला 1, 2 + 1 is 3. पुढचं बघूयात. 8 + 3 is 11, कॅरी ओव्हरला 1, 9 + 1 is 10, 8 + 1 is 9, 9 + 1 is 10, आणि 5 + 1 is 6 + 1 is 7. आता इथे बघा हे मांडताना तुम्ही हे आता हे असे सम आहे तुमच्या बुकमध्ये बरोबर, तर तुम्ही बरोबर HTU ह्याच्याच खाली हे आलं पाहिजे. 300 आपण वाचतोय ना, मग 300 हा Hच्याच जागी आला पाहिजे. 150 वाचतोय, सो 1 कुठे आला पाहिजे 100च्या प्लेसवर आला पाहिजे, 100च्या खाली आला पाहिजे. इथे इथपासून सुरुवात नाही करायची आहे. तर इथे येणार आहे 0 + 0 + 0 + 5 is 5, इथे किती येणार आहे 5 + 7 is 12, 12 + 3 is 15, सो इथे कॅरी ओव्हर जाणार आहे 1, and 3 + 1 is 4, + 1 is 5, सो दिस आन्सर इज 555. नेक्स्ट बघूयात. इथे बघा सगळे 0 आहे आणि 4 आहे, सो आन्सर काय येणार इथे युनिट प्लेसला 4, 5 + 2 is 7, 6 + 2 is 8, 9 + 4 is 13, कॅरी ओव्हरला 1, and 4 + 1 is
5. इथे बघा आता इथे सगळीकडे 0 आहे कॅरी ओव्हरला, मग इथे काय येणार आहे खाली 2. 8 + 2 इथे कॅरी ओव्हर किती होईल सांगा आता. 8 + 2 = 10 + 3 = 13. कॅरी ओव्हर किती होईल 1. सो इथे 1 गेला आहे. आता इथे बघा 800 आहे, 600 आहे आणि 300 आहे. सो 8 + 3 = 11. 11 + 6 किती होणार आहे 17 + 1 = 18. सो इथे 18 कॅरी ओव्हरला 1. 4 + 1 = 5 + 1 = 6. 4 + 1 + 5 = 6. ठीक आहे. आता इथे आपला प्रॉब्लेम, इथे आपले एक्सरसाइज म्हणजे तुमच्या बुकमधले ह्या ज्या एक्सरसाइज आहेत हे आपले संपलेलं आहे आणि हा लेसनसुद्धा आपला संपलेला आहे. हे आता हे ॲड हॉरिझॉन्टली आहे, हे पण मी करून दाखवते पटकन आणि मग आपला हा लेसन संपेल. मग आपण सबट्रॅक्शन सुरू करूयात. आता बघा पेज नंबर 22वर हे ॲड हॉरिझॉन्टलीचे 3 सम्स आहेत ते आपण करूयात. तर त्याच्याकरता आपण काय करायचं आहे, पहिले युनिट प्लेस टू युनिट प्लेस ॲडिशन करायची. सो हे किती होणार आहे इथपासून लिहायला सुरुवात करा. आपण पहिले युनिट प्लेस ॲड करतो मग पुढचे ॲड करतो. सो 5 + 2 = 7 होणार आहे. मग त्याच्यानंतर बघा रेड पेनने दाखवते मी तुम्हाला कळेल. 1 10 प्लेसला काय आहे 1 आणि 9 आहे. सो ते किती होणार आहे 10 होणार आहे. पण आपण 1 इथे 1 लिहायचा का इथे नाही, हा कॅरी ओव्हरला इथे जाईल 3च्या वरती. सो तुम्ही काय करायचं आहे हे 3 + 1 4 तुम्ही माइंडमध्ये तुमच्या माइंडमध्ये करून घ्यायचं आहे बरोबर. आणि हे 4 + हे 5 किती येणार आहे 4 + 5 = 9. आणि हे जे 2 आहे 1000 प्लेस आणि 1000 प्लेसचा 4. सो 4 + 2 किती होणार आहे 6 होणार आहे. सो हे फायनल आन्सर आहे. आता पुढचं बघा 9 + 9 किती होणार आहे 18. मग कॅरी ओव्हरला कुठे जाणार आहे वरती, इथे 2च्या वरती जाणार आहे बरोबर. आणि आता इथे तर 0च आहे 10th प्लेसला आणि इथे किती 2 + 1 = 3. सो ह्याची ॲडिशन इथे काय होणार आहे इथे 3 येणार आहे फक्त. इथे बघा 0 100 प्लेसचा आणि 100 प्लेसचा 4 काय होणार आहे 4च राहील. आणि आता पुढचं 92ला इथे काय आहे का 1000 आणि 10,000 प्लेसला काहीच नाही आहे. सो हे 92 असेच लिहून घ्यायचे. झालं. पुढचं बघूयात. आता पुढचं बघा युनिट प्लेसला काय आहे 5 आणि 2. 5 + 2 किती होतं 7. इथे 5 अगेन इथे 10 प्लेसला काय आहे 5 आणि 2. 5 + 2 किती होतं परत 7. इथे परत 100 प्लेसला काय आहे 1 आहे आणि 3 आहे. सो 3 + 1 = 4. आता बघा 10,000 आणि 10,000 प्लेसला इथे काहीच नाही आहे. सो हे 50 कसे येणार असेच येणार डायरेक्टली. ठीक आहे. इथे आपला ॲडिशनचा लेसन संपलेला आहे. सबट्रॅक्शनचा लेसन आपण लवकरच मी व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येईल लवकरच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर कळत असेल मी शिकवलेलं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.